नवनीत माझे भक्षिले एका हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळू माळू, चुंबन देता किंवा चुंबन घेता येतो परिमळू, नवनीताचा गे सये येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके हो तोडिले, दह्या दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते, ऐशे जरी मी जाणते, यमुना पानिया नव जाते किंवा नच जाते, धरोनी खांबाशी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिका साठी, गवळण जसवंती पै सांगे, आले या कृष्णाचे निमागे, येणे येणे हो श्रीरंगे, नवनीत माझे भक्षिले विठ्ठल. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल हारी, रवु सो दशरथ आजीर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी.
पावन तनय भक्त हितकारी हृदय विराजत अवध बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम। विना थोडा कमी जास्त झाला व्यवस्थित करू घ्या आपण तरी तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचे निमागे येणे येणे हो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले। प्रस्तुत प्रसंगी काल्याच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेली गवळण भगवंताचे अत्यंत लाडके प्रेमी अशा प्रकारचे भक्त संत श्री नामदेव महाराज यांची ही सुंदर अशा प्रकारची गवळण आहे। विठ्ठल विठ्ठल गवळण तशी मोठी आहे 6 कडव्याची गवळण आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा जो वेळ असतो तो मर्यादित अशा प्रकारचा हा वेळ आहे। 6 कडवे आणि त्यातली त्यात ही गवळण जवळजवळ भजनी मंडळीच्या पाठ्यातली आहे। कधीतरी एखाद्याला भजनामध्ये हे म्हणली जाते कोणी कशी चाल लावतं कोणी कशी चाल लावतं असे थोडे चालीत फरक असतो। मी एकदा कुठेतरी भजनात ऐकली होती तळवे तळहात टेकीत असे डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील सई। आता मला हे माहित नाही कशाची चाल पण ऐकली म्हणून सांगतो विठ्ठल विठ्ठल। सालाबाद प्रमाणे होणारा हा जो त्रैदिनी सप्ताह आहे हा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भक्तराज महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आहे। पुण्यात्मा पुरुष तेच आहेत की ज्यांच्या मागे सातत्यानं भगवत भजन घडत असतं। ज्यांच्या घराण्यामध्ये पुण्यात्मा पुरुष अवताराला येतात ते खऱ्या अर्थानं पुण्यात्मा पुरुष आहेत की ज्यांची कीर्ती जसं साधू संतांची कीर्ती उभारिला ध्वज तिहे लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई जान दीप्ती कळा। ही जशी संतांची कीर्ती आहे तसे हे जे पुण्यात्मा पुरुष असतात महात्मा पुरुष असतात यांची सुद्धा त्या ठिकाणी अशी कीर्ती असते। जवळजवळ भागवत धर्माच्या लोकांनी ज्यांनी कोणी त्यांचं नाव ऐकलं असेल त्यांना पाहिलं असेल तर अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी आगळा वेगळा लोकांच्या मनामध्ये काय आहे आदरभाव आहे। एक संत म्हणून ज्यांच्या चरणारविंदी मस्तक ठेवावा असे आमचे भक्तराज महाराज होते। विठ्ठल विठ्ठल। त्याचं कारण असं आहे आचार विचार उच्चार या सगळ्या गोष्टीला फार मोठं महत्त्व असतं की जे वक्ता आहेत जे कीर्तनकार आहेत भागवतकार आहेत भागवत धर्माचा झेंडा ज्यांनी हातामध्ये घेतलेला आहे संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याचं वर्तन आहे का हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। नाहीतर त्याला साधू कसं म्हणता येईल। वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू। ज्याचं आचरण नाही त्यानं जरी साधूचा वेश घेतला असली तरी ती एक प्रकारची विटंबना आहे। साधू पुरुष तो आहे की ज्याच्या प्रकाशानं ज्याच्या इथं राहण्यानं
सगळीकडे सुखच सुख झालं पाहिजे असं माऊली वर्णन करतायत. जयाचे असणे या ठिकाणी जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाचे असणे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. याच्यावत प्राणीमात्रांना सुख प्रदान करणारे आनंद प्रदान करणारे अशा प्रकारचे जे असतात ते खरे साधू आहेत. आणि त्या अंगानं आम्ही सर्वजण महाराजाकडे बघत असतो. विठ्ठल विठ्ठल त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं तसं साधूंचं या ठिकाणून भूतलावरून जाणं हे अत्यंत दुःखदायक अशा प्रकारची गोष्ट असते की ज्यांचा कधी वियोग होऊ नये. न व्हावा वियोग जन्मोजन्मी अशा प्रकारचं ज्यांचं राहणं असतं. पण कालाच्या ओघामध्ये हे शरीर आहे पंचमहाभूताचं शरीर हे प्रत्येकाला टाकावं लागतं. महाराज टाकावंच लागतं. क्षितिजल पावक गगन समीरा अंचरचित आति अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. पंचमहाभूतानं बनलेलं हे जे शरीर आहे हे तसं टिकतं आपण जगतो याच्यात नवल आहे. तसं याच्यातलं जे काही मटेरियल आहे तसं जगण्यासारखं नाही आहे. म्हणून कधी कधी भाऊच्या मुखातलं वाक्य राहायचं की मेला म्हणून नवल नाही जगला याचं नवल आहे. कारण याच्यात आहेच काय महाराज. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. असे कोणती भारी क्वालिटी आहे शरीरामध्ये म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अहंकार बाळगावं की नाही नाही आम्ही तुम्हाला 100 वर्ष जगून दाखवून 200 वर्ष जगून दाखवू असं काहीच नाही. चालता चालता कोणताही एखादा आजार झडप घालू शकतो. तुमचं आयुष्य समाप्त होऊ शकतं. म्हणून क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणाचाही ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हे काळा नळाच्या तोंडी घेतली नाही जो उंडी तो माशी पाख पाखडी तो हे खरे. माशीला पंख फडफड करायला वेळ लागेल तेवढ्यात माणसाचं शरीर पडू शकतं. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून पंचमहाभूताचं शरीर या ठिकाणी टाकावं लागतं. पण हे शरीर प्राप्त झाल्यानंतर या शरीरानं जो परमात्मा झालेला आहे आणि नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरा. अशा ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ज्यांनी ते सार्थकी लावलेलं आहे आणि परमात्म रूप झाले अशा महात्मा पुरुषाचं हे पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल त्या निमित्तानं ही काल्याची सेवा जवळजवळ 33 वर्ष झाली आता. या भूतलावरून त्या ठिकाणी वैकुंठवाशी जाण्यासाठी भाऊला 33 वर्ष झालेले आहेत. आणि 33 वर्षापासून ही माझ्याकडे चालत आलेली काल्याची सेवा आहे. परंपरेनं माझ्या वडिलाची मिला शिगा देवा तुझी चरण सेवा अशा प्रकारे. त्यानंतर आता आमचा हा मुलगा आहे समोर बसलेला ज्ञानेश्वर हाही चांगलं उत्कृष्ट कीर्तन करू लागला. परंपरा ही फार म्हणजे जे आपण म्हणतो ना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकच मनुष्याने अकल्प जीवन जगावं. कल्प कल्पपर्यंत ती परंपरा चालणं यालाच अकल्प आयुष्य म्हणतात. ही खूप वर्षानुवर्ष ती चालली पाहिजे. त्याच्याही उदरी जो मुलगा आलेला आहे हा आमचा टाळ घेऊन उभा राहिलेला नाथ हाही फार चांगल्या प्रकारे याचं अध्ययन झालेलं आहे. एखादा कदाचित संस्थेत वगैरे विद्यार्थी असेल की एकनाथी भागवताचे जे 1367 श्लोक आहेत त्याचे कंठस्थ आहेत असा एखादा विद्यार्थी सापडू शकतो संस्थेमध्ये. त्याचे पूर्ण 1367 श्लोक कंठस्थ आहे. भगवद्गीता कंठस्थ आहे. ज्ञानेश्वरीच्या 1000-1500 ओव्या पाठ आहेत. तर हे सगळं जे घडतं परंपरेनं तर हा काही आमचा अहंकाराचा भाग नाही. नाही तर काही लोकांना असं वाटतं व याला खूपच जरा आलेलं दिसतोय बरं का असं एखाद्याला वाटत असतं की ह्या अहंकाराची भाषा नाही. ही भाषा ज्याला समजेल त्याला समजेल की भगवंता परमपूज्य आदरणीय भाऊंचा कसा प्रसाद त्या ठिकाणी चाललेला आहे. मी जे बोलतो ते काही माझं स्वतःचं थोडंच आहे. त्यांच्याच मुखारविंदातून जे मला श्रवण घडलं
आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. त्यांच्या मुखातून आलेलं जे अमृत वचन आहे त्याच्यातला थोडासा थेंब दोन थेंब जो अमृत मला मिळालं त्याचीच ही वाटप आहे, त्याचीच वाटप. अशा प्रकारे ही आलेली सेवा आहे. काल्याच्या कीर्तनासाठी संत नामदेव महाराजांची गवळण घेतलेली आहे. या गवळणीमध्ये भगवंताचं जे बालचरित्र आहे त्या चरित्राचं वर्णन आहे आणि परमात्म्याचा वाच्यार्थानं चरित्र आहे, काही लक्षार्थानं काही गोष्टी आहेत. असं काही जो काही थोडाफार गुह्य भाग असेल तो आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे कळणं फार कठीण आहे. आपण कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय म्हणू शकतो, पण कृष्ण काय आहे हे कळणं फार कठीण, हे फार कळणं कठीण. कृष्णो वै जानाति सम्यक किंचित कुंतीसुता हा व्यासो वा व्यासपुत्रो वा असं म्हटलेलं आहे. कृष्ण काय आहे कृष्णालाच माहिती आहे. कृष्णो वै जानाति सम्यक, सम्यक रीतीने त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यालाच माहिती आहे की कृष्ण काय. बाकी किंचित कुंतीसुता हा थोडंसं कृष्णाचं ज्ञान कुंतीसुताला म्हणजे अर्जुनाला. किंचित शब्द तुम्हाला कळालं ना, ओली तिली असं बोलायचं असं. हे जरा लवकर कळतं आहे की नाही. हो, एखाद्याला जेवताना वगैरे आपण म्हणतो ना, हो की चटणी वाढायचं आणि ती म्हणजे संपली, पाय डबी ओली तिली असली तर ओली तिली म्हणजे वगैरे थोडं. तसं किंचित कुंतीसुता हा व्यासो वा व्यासपुत्रो वा. व्यासांना जे आपण व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणतो, संपूर्ण 18 पुराण वगैरे सगळे लिखाण कोणी केलेले आहेत? व्यासांनी. असं जगामध्ये एकही ग्रंथ नाही की जो व्यासांचा नाही आहे. ग्रंथ लिहिणारे पुष्कळ आहेत पण त्यांचा मागोवा घेत व्यासांचा मागोवा घेत. ज्ञानदेव म्हणे व्यासाची व्यासांचं सगळं हे आहे. आणि त्या व्यासांना सुद्धा किंचित परमात्मा कळालेले, किंचित कळाले. कारण त्यांनी सुद्धा ज्यावेळेला खूप लिखाण केलं होतं ना, अनेक पुराणं लिहिले, ते सुद्धा असे नर्वस होऊन बसले होते, नाराज. काही माणसं नाही, काही किती जरी काही गोष्टी झाल्या तरी चेहरा उकलतच नाही, चेहरा उकलतच नाही. तसं ते सुद्धा थोडे शांत राहिले होते. काही चेहरा असा खिन्न झाला होता. आणि ते नारद महर्षी गेले तिथे आणि नारद महर्षीने सांगितलं, महाराज व्यास महाराज तुमचे केवढे मोठे उपकार आहेत. हे सगळे पुराणाधिक लाखो श्लोक तुम्ही लिहिलेले आहेत. नुसते महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. मग कितीतरी श्लोक आहेत. हे जे गरुड पुराण वगैरे सांगतात ना माणूस मेल्यानंतर, तो 55,000 श्लोकाचा ग्रंथ आहे. ब्राह्मणाजवळ किती असतं मला माहीत नाही. 4-5 पाने असतात ते 4-5 पानं. ते काही गरुड पुराण थोडंच आहे, कुठून तरी थोडेफार काढल्या गोष्टी. आणि हे दान केल्याने असं होतं, ते दान केल्याने असं होतं. हो, समोरच्या माणसाला हिप्नॉटिझम करायचा उद्योग असतो तो. विठ्ठल विठ्ठल. एवढं सर्व लिहून सुद्धा व्यासांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. आणि मग नारद महर्षीने सांगितलं, महाराज तुम्ही नाराज दिसताय, चेहऱ्यावर उदासीनता आहे. काय करावं म्हणले, मी पुष्कळ लिहिलंय पण मला अशी आतून काही खुशी होईना, आतून काही आनंदाचा उमाळा फुटायला तयार नाही, काय करू. मग नारद महर्षीनं अंतर्ज्ञानानं बघितलं आणि सांगितलं, म्हणजे महाराज खूप लिहिलं हो, खूप लिहिलं, पण एक करायचं राहिलं, एक काम करायचं राहिलं. जसं काही माणसानं फळा घ्यायचा, पाटी घ्यायची आणि 0 0 0 काढीत राहायचं. असे 0 0 काढीत राहायचं तर किती 0 काढले म्हणजे त्याला किंमत येईल बरं. मग एखादा माणूस म्हणतो, अरे एक काढायचा राहिला, तू फक्त एका 0ला असं हे खाली रेष मारतो, एका 0ला एक मार रेष, मग त्या 0ची किती किंमत वाढते. मग 10वर 0 दिलं की लगेच 100 होऊन जातात, 100वर दिलं की लगेच 1000, 1000वर दिलं की लगेच असे वाढत चालतात. मग त्या 0ची किंमत आहे. तसं तुमचं एक काम करायचं राहिलं म्हणून तुम्ही नाराज आहात. म्हणजे काय म्हणजे कृष्ण चरित्र सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुणानुवाद वर्णन करा, तेव्हा तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आणि मग महाराज त्यांनी व्यास महर्षींनी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 10म् स्कंदामध्ये कृष्ण चरित्र सांगितलं
आणि मग जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अनेक साधू संत सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपी बोधले मन माझे, 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 मन मन निवाले समाधान झाले. तुमच्या चाली ऐकून सुद्धा मन निवाले समाधान झाले. सांप्रदायिक माणसं, अनुभवी माणसं, त्यांचं वेगळंच असतं. ज्याला आपण म्हणतो ना मुरब्बी आवळालाही भारी लागतो, तसं आहे विठाला विठाला. मन निवाले समाधान झाले. त्यावेळेला व्यासांना समाधान झालं. नवल देखिले कृष्णरूपी बिंब, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले. त्यावेळेला व्यासांना समाधान प्राप्त झालं. तरीही व्यासांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा किंचितच कळाले. काय कृष्णचरित्र असेल महाराज. व्यासो वा व्यासपुत्रो वा, व्यासांचे चिरंजीव भगवान शुकाचार्य यांना सुद्धा किंचितच कळालेले आहेत. किती मोठा शुकाचार्यांचा अधिकार होता, पण त्यांना सुद्धा. म्हणून कृष्ण वै जानाति सम्यक. कृष्णाचं चरित्र भगवान कृष्णालाच माहिती आहे. आपण काय सांगणार, वर्णन करणार. आता आशांचे तुम्हाला मी नाव सांगितले की त्यांच्या पुढे बाकीचे तर एकदमच किरकोळ कार्यक्रम. इकडे काय महाराज, दर्या में खसखस. आपण काय भगवान कृष्णबद्दल परमात्माबद्दल बोलणार आहे. भगवंताचं जे चरित्र आहे फार दिव्य स्वरूपाचं आहे. त्यांच्या रूपाचं वर्णन, त्यांच्या गुणाचं वर्णन, समुद्राची शाई केली आणि आकाशाचा कागद केला तरी तदपि तव गुणानां ईश पारण्य याती. तरी सुद्धा कृष्ण परमात्म्याचं वर्णन करता येणार नाही. किती भगवंताच्या ठिकाणी सौंदर्य होतं ते भागवताच्या 11 स्कंधामध्ये ते शेवटी एक श्लोक आहे तो आपण म्हटला होता बघा. की परमात्मा प्रत्याकृष्टुम, तो श्लोक नाही यत्र लग्नं न शेकुः कर्णाविष्टं न सरति यस्ततात्मलग्नं यश्री वाचां जनयति रतिकिन्नुमानां कर्णां दृष्ट्येन्द्रथगतं यच्च तस्मात् ममीयुः. हो, खूप सुंदर होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती सुंदर होते.
की सगळ्या गोपींना वगैरे असा वेध लागला होता नुसता. प्रत्येक गोपींना त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला असं वाटायचं की मला कृष्ण दर्शन घडलं पाहिजे. अशा प्रकारचं हे कृष्ण रूप होतं. भगवंताचं बालरूप आहे. भगवंताचं ज्यावेळेला भगवान बाळगोपाळाबरोबर खेळत होते ते एक रूप आहे. भगवान ज्यावेळेला माखन चोरी करत होते ते एक भगवंताचं रूप आहे. भगवान ज्यावेळेला गोरक्षणासाठी गेले त्यावेळेला एक रूप आहे. त्यानंतर भगवान अर्जुनाला गीतेचा उपदेश करतायत ते एक रूप आहे. भगवान अर्जुनाच्या सारथ्यपण करतायत ते एक रूप आहे. अनेक रूप आहेत भगवंताचे, अनेक रूप आहेत. अनेक राक्षसांना भगवंतानं मारलेलं आहे. त्या कालयवनाला बघून भगवान पळाले, कारण त्यांना त्या ठिकाणी हे होता की कालयवन तुमच्या हाताने मरणार नाही, मुचकुंद राजाच्या हाताने मृत्यू. म्हणून भगवान पळाले. तर ते पळताना सुद्धा त्यांचं नाव जे रणछोड आहे ते एक रूप आहे. अशा आगळ्या वेगळ्या प्रकारचं रूप आहे जे भागवत धर्मीय लोक ध्यान करत असतात. त्या ध्यानामध्ये असे एक एक रूप त्यांनी हृदयामध्ये साठवले पाहिजे की भगवंताचं बालरूप कसं असेल, भगवान ज्यावेळेला माखन चोरी करत होते त्यावेळेला ते कसे असतील, असं मनुष्यानं थोडा वेळ तरी ध्यान करायला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं रूप आहे फार सुंदर अशा प्रकारचं रूप. त्या मारीचाला ज्यावेळेला सांगितलं ना रावणानं की तू तिथे जातो का नाही सांग, मारीचानं अगोदर समजावून सांगितलं की मला मागे एकदा थोडा नुसता त्यांच्या बाणाचा पिसारा लागला होता तर मी 7 समुद्राच्या पलीकडे येऊन पडलो, म्हणून तुम्ही त्यांना खेटू नका असं मारीचाने सांगितलं. पण ते रावण म्हणला मी तुला तुझं इथं प्रवचन ऐकायला नाही आलं, जातो का खातो, कळालं ना. हो, तुला माझ्या तलवारीनं तुझे तुकडे करून टाकेल म्हणले. मला जास्त शहाणपणा शिकू नको. मला काय म्हणते माहिती आहे का, रावण दशानन. मग त्या मारीच्यानं विचार केला की याच्या हातानं मरण्यापेक्षा भगवान रामचंद्र प्रभूच्या हाताने मृत्यू तर ठरलेलाच आहे, आता मेल्याशिवाय तर पर्यायच नाही मला. मग त्याने ते ध्यान केलं. स्वतःच्या अंतःकरणात त्याने ध्यानाचा विषय असा घेतला की आता मी हरिण बनणार, भगवान रामचंद्र प्रभू धनुष्याला बाण लावून आणि माझ्या मागे असे धावणार. कसे दिसतील ते, कसे असतील, कसे धावतील. हो, मी पाहायला गेलं तर एक कश्चित पामर आहे, राक्षस आहे, आणि अनंत कोटी ब्रह्मांड एक परमात्मा माझ्या मागे धावणार आहे. किती माझं भाग्य, किती माझं भाग्य आहे. अशा प्रकारचं ध्यान. हो, त्या ध्यानानं त्याचं कल्याण झालं. म्हणून तर मरायच्या वेळेला त्याच्या मुखातून राम लक्ष्मण अशा प्रकारचे शब्द आले. अंतकाली ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. असे हे भगवत ध्यान आहे. आजची ही जी आपण घेतलेली गवळण आहे, या गवळणीमध्ये एक जी गवळण आहे ती गवळण त्या ठिकाणी यशोदा मैयाकडे गाऱ्हाणे सांगण्यासाठी येते. आणि ते गाऱ्हाणे सांगत असताना त्याच्या मला वाटतं कागाळ्या सांगण्यापेक्षा मला या गवळणीमध्ये प्रेमच जास्त दिसतं. खोड्या सांगायला आली गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात सुद्धा भगवंताच्या लीलेचं मोठं अलौकिक स्वरूप आहे. बघा, एखादं रांगणारं लेकरू आपण पाहतो, रांगणारं लेकरू आहे. इथे जे सुरुवातीला सांगितलं तो रांगण्याचा विषय आहे. तर ते रांगणारं लेकरू असं दुसऱ्याच्या घरात जाऊन चोऱ्या करू शकतात? सांगा बरं तुम्ही. जे आता नेमकं रांगायला लागलेलं आहे आणि ते दुसऱ्याच्या घरात कसं जाईल बरं? आणि गवळण तर म्हणते ते माझ्या घरात आलेलं आहे, आणि ते कशा पद्धतीनं रांगत आहे काय नाही त्याचं वर्णन पहिल्या कडव्यात महाराजांनी. हात टेकीत
जसवंती पै सांगे, हे जे ध्रुपद आहे याच्यामध्ये ही गवळण जसवंती म्हणजे यशोदा मैयाकडे गाऱ्हाण करण्याकरता आलेली, की मी याचं गाऱ्हाण करण्यासाठी काय गाऱ्हाण करते, की तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ देतो म्या देखिला सये. याला मी अशा पद्धतीनं बघितलं रे यशोदा मैया, की हा त्या ठिकाणी आपले हे जे तळवे आहेत ते तळवे, याला तळवे म्हणतात. आणि असा हात तळवे तळहात टेकीत, लेकरू जे रांगत असतं ते अशा प्रकारे हात टेकीत असतं. आणि डाव्या गुडघ्याने रांगत, पण काही लेकरं उजव्या गुडघ्याने रांगतात. तर असं म्हणतात, असे तेव्हापासून असं म्हणे, कदाचित त्या गवळणीवरून काढली असेल. तो डाव्या गुडघ्यानं जे लेकरू रांगतं ते भाग्यवान असतं म्हणजे, असे काही काही म्हणतात लोक. ते प्रघात पडलेला आहे. अनेक प्रघात आहेत. मोठ्या पायाचे कसे राहतात, लहान पायाचे कसे राहतात, खोलगट पायाचे कसे राहतात, सपाट पायाचे कसे राहतात, अनेक आहे. 11 बोटे कशी राहतात, 10 बोटे कसे असतात, काही लोक बोलत राहतात. पण त्याला काही फारसा शास्त्राचा आधार आहे असं काही नाही. पण या ठिकाणी कृष्ण परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगत होते, म्हणून जे लेकरं डाव्या गुडघ्याने रांगतात ते भाग्यवान आहेत, त्याला कृष्ण अशा प्रकारे बघतात मंडळी सगळी. पण हा कृष्ण परमात्मा हे तळवे तळहात टेकत होता, असं डाव्या गुडघ्यानं रांगत होता. माझ्या रंगणी म्हणजे माझ्या अंगणामध्ये, रंगणी रंगनाथ, हा रंगनाथ आहे. रंगनाथ हा शब्द म्हणजे जो त्या ठिकाणी भक्तांच्या रंगामध्ये रंगून गेलेला आहे, भगवत भजनाच्या रंगामध्ये. याला सुद्धा शुद्ध राहत नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडवा, म्हणून रंगनाथ ज्यांचं नाव असेल तेही माणसं कसे आहेत, धन्य. आमचे जे हरिभक्तपरायण गौतम महाराज, त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं, रंगनाथ. इथे आल्यानंतर त्यांची आठवण येते, कारण ते खास विना वगैरे घेणं, त्यांच्याकडे ती सेवा राहायची कितीतरी वर्षापर्यंत. आम्ही सुरुवातीला कीर्तन करायचं होतं, त्यांच्याकडेच बघून ते सगळ्या गोष्टी व्हायच्या. पटपट सगळं आवरणं, स्वतः येणं, विना घेऊन उभा राहणं. त्यांचाही अंतकाल फार गोड झालेला आहे. नाही तर अंतकाळाच्या वेळेला खूप माणसाला वेदना होता. अंतःकरणामध्ये त्यांच्या वारीला जाण्याचा भाव होता. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय थोडंच येतं की चला रे माझं आवरून द्या, मला वारीला जायचं आहे, मला पैठणला जायचं आहे. म्हणजे पैठण नगरी हृदयामध्ये ठेवून ज्यांनी प्राण सोडलेला, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तद्भाव भाविता. हा अशा प्रकारच्या अंतःकरणाचा जसा भाव असेल त्याप्रमाणे गती मिळत असते. विठ्ठल विठ्ठल. हा एक रंगनाथ या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा जर आपण या संसाराचा रंग पाहिला, संपूर्ण ब्रह्मांड हा संसारानंच भरलेला आहे. आणि या नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे मालक. या संपूर्ण रंगाढंगाचा सुद्धा मालक कोण आहे, तो परमात्माच आहे. तुम्हाला जसं लावायचं असेल तसं लावा. अजून काही तुम्हाला स्फुरत असेल तर लावू शकता, नो ऑब्जेक्शन. ते कृष्णचरित्र आहे, ते कृष्णचरित्र आहे. ते काही मला थोडंच कळणार आहे एवढं. म्हणून भगवंताचं नाव रंगनाथ आहे. रंगनी रंगनाथ तो म्या देखिला सये. हो, मी त्या ठिकाणी त्या रंगनाथाला माझ्या अंगणामध्ये पाहिलेलं आहे. आणि हे गवळण जसवंती पै सांगे, आले या कृष्णाचे निमागे. मी या कृष्णाच्या मागे मागे आले. एक रांगतं लेकरू आणि तिथून निघाले. गवळ किती घराचं अंतर असेल आपल्याला काय माहीत, पण तिथपर्यंत ही मागे मागे येते. हे कसं घडतं? तिथे जाऊन भगवान रांगत रांगत जातात, लोणी खातात. हे कसं शक्य आहे? याचा अर्थ असा आहे की भगवंताला अनेक रूप धारण करता येतं. ज्याचा जसा भाव असेल त्याप्रमाणे भगवान कुठेही प्रगट होऊ शकत होते. नाहीतर तुम्ही रासक्रीडा प्रसंगामध्ये अनेक रूप भगवंताने घेतलेले. एक एक गवळण एक एक गोपाळ. जितक्या गवळणी होत्या तेवढे कृष्ण त्या रूपानं नटलेले. म्हणून इथे रांगत आहेत आणि तिथे रांगत नाही असं नाही. कुठेही ते कोणत्याही घरामध्ये रांगू शकतात, कारण ते अलौकिक चरित्र आहे ना, दिव्य चरित्र आहे. ते शब्दात सांगण्यासारखं नाही. महाराज आपण बोलतो
पण परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे सांगे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू केने मज लावी लावे. वा, हे म्हणल्यानंतर आमच्या भक्तीची आठवण येते. कारण ती लता मंगेशकर सारखंच गाते, इतकं सुंदर गाते. असो, तर भगवान त्या ठिकाणी परे ही परते, तिथे शब्दसुद्धा चालणार नाही असं भगवंताचं ते ध्यान बघितलं. आणि ती म्हणते गवळण जसवंती पण सांगे आले या कृष्णाचे निमागे येणे येणे हो श्रंगे नवनीत माझे बक्षिले. या श्रीरंगानं माझं नवनीत त्या ठिकाणी भक्षण केलेलं आहे. नवनीत म्हणजे लोणी, हो, नवनीत म्हणजे चित्त. मृदू सबाय हे नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. म्हणजे याचा वाच्यार्थ, याचा लक्षार्थ फार वेगवेगळ्या प्रकारचा आहे महाराज. जसं आपण म्हणतो भगवान तळ हात टेकत होते, याचा अर्थ भगवान भूमीला, या भूमीला काय देत होते? आधार देत होते, आश्वासन देत होते की तू घाबरू नको, तुझ्यावर दुष्ट झालेले आहेत ना, मी आलेलो आहे, मी एकालाही शिल्लक ठेवणार नाही. मी भूमी भार करण्यासाठीच या ठिकाणी अवताराला येत असतो. भूभार राजपृतना थांब थांब थोडं, एक मिनिट. विठाला विठाला भूभार राजपृतना यदुवीर निरस्य गुप्तै सबाहुभिर चिन्तेत प्रमेयः मन्येव निर्नियगतोप्यगतं हि भारं यद्यादं कुलमहो अविषह्यमास्ते. भूभार राजपुतना यदुभिर्निरस्य, मी त्या ठिकाणी एकोपिता सुबहु पांडुसुता सपत्नैर दुर्दूत हेलनकचग्रहणा विधिस्थान कृत्वा निमित्तमित्रेतरत समेतान् हत्वान् रूपान् निर्हरक्षति भारमीश. या क्षिती म्हणजे या भूमीवर झालेला दुष्टांचा भार आहे, मी ते हरण करण्याकरता आलेलो आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. घाबरू नको म्हणून तळवे तळहात टेकी, तर घाबरायचं नाही. डोंट वरी. बरोबर आहे का चुकलं मला माहीत नाही बरं, इंग्रजी काही मला येत नाही, पण उगीच नाद आपला. काही काही खेड्यापाड्यात लोकांना नाद असतो ना, प्लीज. त्याचा काय अर्थ होतो काय नाही कोणाला त्यांना माहिती. कधी कधी बोलायचा नाद असतो, यस नो ऑल राईट असं बोलतात. नेमकेशी त्याचा अर्थ काय हे जाणून घेत नाही. 2-3 शब्द येत होते आणि एक जण चालला असं, तर एक जण पहिलवानचा व्यायाम करत होता, पहिलवानाकडे पाहत उभा राहिला. तर त्या पैलवानाला राग आला, म्हणले काय कुस्ती खेळायचा विचार आहे काय? तो म्हणला यस. आता काही कळतच नव्हता अर्थ काय. हो, यस म्हणल्यानं त्याला राग आला, त्याने उचलून खाली पाडला असेल. चांगलंच मोकळं केलं, त्याला खूप लागलं, मुक्का मार लागला. म्हणजे बापरे बाप, यसचा अर्थ जरा बेकारच दिसतो. आपण यस नाही म्हणायला पाहिजे, चूक झाली आपली. आपण आजपासून यस म्हणणं सोडूनच द्यायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथंच पुन्हा त्या पैलवानाकडे पाहायला लागला. तो मला काय काल जिरली नाही का काय? म्हणले नो. विठाला याप्रमाणे पृथ्वीला हात टेकून सांगत होते, बाबा आता काहीच चिंता करू नको, तुझ्यावरचा भूमी कापे तया भारे म्हणतात ना, असे दुष्टांचा भार होतो. म्हणून तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखिलासे एक गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचे निमागे येणे येणे हो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले. या श्रीरंगानं माझ्याकडचं नवनीत भक्षण केलेलं आहे. आणि त्याचं मी त्यावेळेला थोडं रूप बघितलं.
त्या रूपाचं वर्णन तिसऱ्या कडव्यात. एक हाती लोण्याचा कवळो, एक हाती लोण्याचा एका हाती लोण्याचा कवळू, मुखमा अखिले आळू माळू, चुंबन घेता येतो परिमळू, नवनीताचा गे सये. याचं रूप असं होतं महाराज. याच्या हातामध्ये लोण्याचा कवळ होता, एका हाती लोण्याचा कवळू, आणि काही लोणी जे आहे ना ते मुखाला लागलेलं होतं. मुख माखिले आळूमाळू. आळूमाळू या शब्दाचा अर्थ आहे थोडंसं तोंडाला लागलं. आळूमाळू म्हणजे थोडंसं. ज्ञानेश्वरीमध्ये एक 10व्या अध्यायातली 534 क्रमांकाची ओवी आहे. म्हणजे 10वा नाही 9वा अध्याय, 9व्या अध्यायातली 534 क्रमांकाची ओवी आहे. ते 535 ओव्याचा तो अध्याय आहे. आणि जवळजवळ 534 क्रमांकाची ती ओवी आहे. अहो आळूमाळू अवधान द्यावे, येतुले आनंदाचे राशिवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे, घातली माळ. अशी ती ओवी आहे. तिथे आळूमाळू या शब्दाचा जो अर्थ आहे, अहो आळूमाळू अवधान द्यावे, म्हणजे थोडंसं लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल, असं त्या ओवीमध्ये आळूमाळू शब्दाचा अर्थ आहे. आणि तो अर्थ इथे लागू होतो की एका हाती लोण्याचा कळून मुख माखिले आळूमाळू, म्हणजे थोडंसं असं लहान लेकरं खाताना वगैरे असं करत असतात. लहान लेकरांनी जर लोणी खाल्लं, एखादी गोष्ट सांगितली तर त्यांच्या तोंडाला वगैरे लागत असतं. कधी दही भाकर खाऊ लागली, दूध भात वगैरे असलं ते लागतं असं. लेकराचं खाणं जे असतं ते तोंडाला इकडं तिकडं, मोठ्या माणसाला मोठी लाज वाटते, कुठं नाही लागलं पाहिजे, काही नाही लागलं पाहिजे. ते आता खुर्ची टेबलावर तर लय अवघड होऊन जातं. काही काही अगोदरचे खानपान फार चांगले होते बघा. हे आमरस वगैरे ताटात राहायचं. ते तिकडून एक याचं वटकनच ना, तिकडून एक वटकन लावायचं, वर भात टाकायचा, भलं आमरस टाकून द्यायचं. एक मोठे मोठे 2 मोठे मोठे असे गड्डू टाकून द्यायचे. आता तर प्लेटात आलं ते, काही वाटीत आलं आहे आता. हो, आता फार कमी कमी झालं ते, पण ते टाकायचे. एकदा आदरणीय वैकुंठाशी वामन भाऊ महाराज जेवायला बसले. आमरसाचं जेवण होतं आणि ते ताटात भलं आमरस टाकलं, इकडून भात टाकला. 10-5 मिनिटांनी त्या बाईने विचारलं, म्हणले बाबा भात आणू का? ते म्हणले पाहतो ना बुडी घेऊन, आहे का नाही त्याचं. म्हणजे एवढाला आमरस वाढायचे, एवढाला आमरस. अशा प्रकारची ती स्थिती राहायची. आता काळाच्या ओघामध्ये खूप बदल चाललेला आहे. ते त्यावेळेला हातपाय धुणं, व्यवस्थित जेवायला बसणं. आता तर बुटासकट ताट आहे, ते बुफे सिस्टीम. तसेच बुटं चपला पायात, ते ताट घ्यायचं, पुन्हा असं मागत फिरायचं. फक्त वाडगे माय असं नाही म्हणत, पण जवळजवळ तोच प्रकार, जवळजवळ तोच प्रकार. हो. आणि असं फिरायचं, ते सगळं घ्यायचं आणि नंतर उभ्या उभ्या खायचं. अजून काळ पुढं जर लोटला तर एखादं बुटात कालून खातील, काय सांगताय. कारण ते म्हणते तिथं लई टेस्ट भारी लागते बुटातली, असं म्हणू शकतात. बरेच लोक हॉटेलमधली भाजी जास्त भारी लागते म्हणतात. हॉटेलची शेव भाजी लई भारी राव, काय चव आहे. कारण त्याच्यात कसं राहतं, हे घोड्याची लीत आहे ना, ती वाळीतात आणि त्याचं कूट करून थोडं टाकतात, त्याच्यामुळे त्याच्यात चव भारी आहे. तुम्हाला जर तशी चव काढायची असली, हा ना घोड्याची लीत थोडी टाकून पहा, जम तसंची तशी लागतील. हॉटेलमध्ये जायची गरज नाही. विठाला थोडंसं मुखाला लागलं होतं. मुख माखिले आळू माळू,
चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा गेसय. आणि या कृष्णाचं, या कन्हैयाचं नुसतं चुंबन घेतलं तर त्या ताज्या लोण्याचा सुगंध येतो, सुगंध येतो. आता मला सांगा, ही गाराणे करायला आली आणि काय तर हा चोर आहे म्हणून. तुम्ही कधी चोराचा मुका घेतलेला पाहिला का? खरंच सांगा बरं तुम्ही. एखाद्याच्या घरात कधी चोरी झाली असेल, कुठंतरी झालीच असेल ना, मग त्याने जर त्याला पकडलं असेल तर त्याने चोट्ट्याचा मुका घेतलेला ऐकलं का? बापरे बाप, लई दिवसांनी भेटला असं पण नाही. म्हणजे तुम्ही याचा अर्थ लावा की ती त्याचं भगवंताचं चुंबन घेते, म्हणजे हा प्रेमाचा भाव असतो ना. चुंबन काही असं चोट्ट्याचं घेत असतात का? किती म्हणजे चुंबन घेता किंवा चुंबन देता येतो परिमळू नवनीताचा गेसये. हे यशोदा मैया, याला जर मी चुंबन घेतलं तर एकदम ताज्या लोण्याचा सुगंध येतो. अरे ते कृष्ण परमात्मा सुगंधी आहे बाबा, त्याचाच सगळीकडे सुगंध आहे, पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याचा सुगंध पसरलेला आहे. अशा प्रकारे ती भगवंताचं एक कौतुक करते आहे. जरी गाऱ्हाणं करत असली तर भगवंताचं ते वर्णन आहे महाराज. आणि पुढे त्या ठिकाणी सांगतं की या कृष्ण परमात्म्यानं काय काय केलं माझ्या घरामध्ये येऊन, ती गोष्ट माझे कवाड उघडले, माझे कवाड उघडिले, येणे शिंके हो तोडिले, दया दुधाते भक्षिले उलंडिले ताकाते. आता थोडासा आपण त्याचा लक्षार्थ बघू. हे कवाड जे आहे ना, हे भ्रांतीचं कवाड आहे. कवाड भ्रांतीचे उघडिले, शिंके अविद्येचे तोडिले, असं ते वर्णन. हां, तोडिले. हां, ये आवरी आवरी आपला येते गवळण आहे त्याच्यामध्ये की येणे माझे कवाड उघडिले. कृष्ण परमात्म्याची कृपा झाली म्हणजे आपलं हे भ्रांतीचं कवाड उघडत असतं. भ्रांती कशाला म्हणायचं? भ्रांती म्हणजे संसाराला सत्य समजणं, देहाला सत्य समजणं, देह संबंधानं आलेल्या सगळ्या गोष्टीला सत्य समजणं, फक्त मुखानं बोलत राहणं, लटिका व्यवहार सर्व हा संसार बाया येरधार हरी वेन, फक्त तोंडानं म्हणत राहायचं धनदारा पुत्र जन.
बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. लोकल म्हणतो शरण निघा देवासी. तुम्ही उठा, मी आपलं घरचे उद्योग पाहतो. माय मागं लय उद्योग आहे, तुम्ही करा ते. जर समजून घेत जा राव, याच्यात काय लिहिलंय, काय तुम्हाला मान. असे काही लोक स्वतः काही सुटीत नाही ना लोकांना सांगितल्याशिवाय. माझ्याकडे 2 माणसं आले होते मागे एकदा, आणि महाराज आमच्या गावाला तारीख घ्या. म्हटलं काय त्या टायमाला सवड नाही राव, जरा गुंतलेलो आहे. नाही तुम्हाला यावं लागेल, कसं करा ॲडजस्ट करा आणि घ्याच. मला जमणार नाही, तुम्हाला काय सांगायचं. तर मी तुम्हाला काही नाही म्हणलो असतो का. तेवढ्यात एका जणांनी तांबाखूची पुडी काढली, ती सूर्यछाप. ते सूर्याचे भक्त आहेत, काही गाईचे भक्त आहेत, काही काट्याचे आहेत, असे वेगवेगळे आहेत, काही गेंदाला आले आहेत, असे वेगवेगळे आहेत. आणि ती काढली व सूर्यछाप पुडी, ती उभी पुडी अशी मधूनच मोडली, जसं काय जरासंधाचा वधच. आणि ते पुरा भाग असा घेतला तळा, तो चुना बिना लावला. नाही तुम्हाला यावं लागल राव महाराज, आमच्याकडे यावं लागलं. पाचकन तोडा टाकलं, मग थुकायला उठला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही आल्याशिवाय हे लोक सुधरते का. तिकडं थुकायला गेला म्हणजे त्याला काय वाटतं मी सुधारलेलो आहे. तो म्हणतो तुम्ही आल्याशिवाय लोक कसे काय सुधारले. अरे तूच सुधार आधी. हो, तसं आपण जे बोलतो तशा प्रकारचं नसतं ना. आपल्याला जी भ्रांती झालेली ती भ्रांती जात नाही. अर्जुनाला सुद्धा जी भ्रांती झाली होती ती भगवंताच्या कृपाप्रसादानं गेलेली. तुमच्या प्रसादानं ही भ्रांती गेलेली. नष्टो मोह तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. हो, त्यांच्या कृपाप्रसादानं ती भ्रांती गेलेली आहे. एरवी भ्रांती माणसाची जात नाही. भगवान कृष्ण परमात्म्याची माझ्यावर कृपा झाली. येणे माझे कवाड उघडिले, माझी भ्रांती काढून टाकली. येणे शिंके हो तोळिले, हे जे अविद्येचं शिंक आहे, ज्याला अज्ञान म्हणतात, अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा, हा हे काढून तोडून टाकले. दह्या दुधा ते भक्षिले, हा सात्विक भाग आहे. भगवान सत्वगुणाचं ग्रहण करतात, तोही शुद्ध सत्वगुण. त्याच्यात जर अहंकार असेल तर तो सत्वगुण भगवंताला चालत नाही. ज्ञान सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चाणघ, अशा प्रकारचा नाही. शुद्ध सत्वगुण जो आहे ते दही दूध हे जे काही आहे सात्विक आहारामध्ये मोडत असल्यामुळं महाराज म्हणतात की ते गवळण म्हणते की येणे दह्या दुधा ते भक्षिले. आणि जे आसार संसार आहे, उलंडिले ताका ते ताक हे आसार आहे. तसं माझा जो आसार संसार आहे त्या आसार संसाराला त्यांनी उलट करून टाकलं, म्हणजे संसाराला काढून टाकलं. माझ्या अंतःकरणामध्ये बसलेला जो संसार होता तो त्यांनी उलटून टाकला आणि माझं जीवन शुद्ध करून टाकलं. आणि इतके दिवस माझ्या जीवनामध्ये माझे फुकट गेले रे. यशोदामाईला सांगतात इतक्या दिवस मी संसार ओढत बसले आणि आजसुद्धा माझा काही बरोबर योग दिसत नव्हता, कारण मी आजसुद्धा संसाराच्या कामातच रंगले होते. पण मला जर माहिती असतं ना का हा माझ्याकडे येणार आहे तर मी याच्यासाठी नक्कीच थांबले असते. असं पुढे ऐसे जरी मी जाणते, ऐसे जरी मी जाणते, ऐशे जरी मी जाणते यमुना पानिया नव जाते किंवा पानिया नच जाते, वेगवेगळे थोडे पाठभेद आहे. काय झालंय, भजनी मालिका वगैरे अनेक साधू संतांनी काढलेले. मग कुणात कसं पाठ आहे, कोणत्या याच्यात मालिकेत कसा कसा पाठ भिन्न आहे. आपल्याला जे समजा योग्य वाटतं तसा पाठ आपण स्वीकारायला पाहिजे. अनेक संतांच्या याच्यामध्ये आता तो कधी कधी प्रिंटिंग दोष पण असू शकतो. आमचे हे हरिभक्त सुदामजी पोपळे आमचे मित्र आलेले, त्यांनी मागे ज्ञानेश्वरी पारायण केलं, ते बोर्ड छापला. हो,
तर ते त्या प्रिंटिंगवाल्याने काय केलं, चूक करून टाकली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण लिहायचं तर काय लिहिलं, ग्रंथजरा. ग्रंथजरा. मग म्हणलं अहो ते चुकलं ना ग्रंथजरा. ते म्हणले नाही आम्ही सगळे म्हातारे बसू राहिले जरा. हां ते तुम्हाला माहिती आहे विनोदी आहेत. आम्ही सगळे म्हातारेच बसू राहिले. बरोबर लिहिलं म्हणते बरोबर लिहिलं. हो. म्हणजे जे आहे त्याला सुद्धा चांगलं समजणं किती भारी काम आहे. हां असो हा विनोदाचा भाग आहे. पण प्रिंटिंग दोषनी कधी कधी काही गोष्टी चुकत असतात. म्हणून आपण अभंग जे आहे ते व्यवस्थित बघायला पाहिजे. काना मात्रा वेलांटी वगैरे सगळं बघायला पाहिजे. त्याचे अर्थभेद होतात. कुठेही अनुस्वार कुठेही उकार कसाही हे देऊन जमत नसतं. नाही तर पंढरीचा वार करी वारी चुकून ये घरी असे काही लोक म्हणतात. आणि म्हणे आमचं लई दिवसापासून चालत आलेलं आहे, आता काय बदलणार आहे. पण नका का बदला ना, पण तोंड तर पण ठेवा ना, नका का बदला. आमच्या तिकडे एक जण विष्णू सहस्रनाम म्हणत होता, माईकवर म्हणायला लागला काही पण उच्चार काही पण उच्चार. मी म्हणलं अरे बाबा तू म्हणू नको, तुझे उच्चार बरोबर नाही आहे. तो म्हणतो आता आमचं लई दिवसाचं लहानपणापासून चालत आलेलं आहे, आमचं असंच आहे. म्हणलं तू तसं ठेव, पण तू एकटं म्हण जा ना घरी, कुठं बी कोपऱ्या कापऱ्याला तुझं बाहेर येऊन नको देऊ. आणि तू माईकवर येऊन बसलाय म्हणलं त्याच्यामुळे 5-50-100 लोक बिघडतील ना. तो असं म्हणायला लागलं बरेचसे लोक खराब होऊन जातील ना. व हे लय अनुभवी माणूस आहे हे असं म्हणते. मग आपलं बरोबरच आहे. म्हणून ज्याला येत नाही ना त्याने एक तर मुकाठ्या बसायचं, नाही ते एखाद्या कोपऱ्यात जाऊन पारी भोंगडी बिंगडी घेऊन आत म्हणायचे हो विठाला विठाला. म्हणून थोडे पाठभेद आहे. आईशे जरी मी जाणते, मला जर असं कळालं असतं ना की कृष्ण माझ्याकडे येणार आहे तर मी कशाला त्या संसाराच्या नादी लागले असते. यमुना पाणी अशी नवजाते, मी तिथं पाणी आणायला गेलेच नसते म्हणे. मग इथं येऊन काय केलं असतं म्हणे, धरोनी खांबाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा. या गोविंदाला मी खांबाला बांधून टाकला असं. आता हा खांब कोणता आहे महाराज, हा हृदय हाच हा खरा आपला खांब आहे. हे आपलं मनच खऱ्या अर्थानं खांब आहे. या हृदयरूपी खांबाला मी त्याला बांधून टाकलं असतं, त्याला जाऊनच नसतं दिलं. त्याला हीच शिक्षा आहे, हीच शिक्षा आहे. त्याला जाऊनच द्यायचं नाही. म्हणा ना धरीला धरीला पंढरीचा चोर चोर आहे. धरीला पंढरीचा चोर. आणि हा चोर सामान्य नाही महाराज. हायचा पुराण प्रसिद्ध चोर
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी संत नामदेव महाराजांनी सांगितलंय हा पुराण प्रसिद्ध चोर आहे. 18 पुराणामध्ये या चोरट्याचं वर्णन केलेलं आहे. हाच तो चोर. अनेक 4 वेदामध्ये याचंच वर्णन आहे. 6 शास्त्रामध्ये याचंच वर्णन आहे. सगळे देवादिक वगैरे सुद्धा याचंच स्तवन करतात. इंद्र महेंद्र इंद्रचंद्र महेंद्र श्रुती शास्त्रे तेही यातेची सवेती महासिद्ध मुनी ध्याने आराही निळा म्हणे तो हा बोलला सांगती आयशा गवळणी त्या बोलती परस्परी हो. असा हा चोर आहे महाराज. सगळे देवादिक याचं पूजन करतात. प्रत्येक पुराणामध्ये याचं त्या ठिकाणी चिंतन आहे. याच्या चोरीच्या सगळ्या गोष्टी पुराणामध्ये सापडतात. असा हा पुराण प्रसिद्ध चोर आहे. आणि तो चोर माझा त्या ठिकाणी दाता आहे. केशव नाम्याचा दाता. नाम्या म्हणजे नामदेव महाराज म्हणतात हा केशव नामानं सुद्धा प्रसिद्ध आहे. कारण याने केशी नावाच्या दैत्याला मारलं होतं. आणि तो दातार आहे. दाता एक राम भिकारी सारी दुनिया दाता एक राम असा तो दानशूर आहे. तोची एक दानशूर दाता विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. अशा प्रकारचा हा काय आहे केशव नाम्याचा दाता. पंढरपुरी उभा विटेवर. पंढरपूरला हा विटेवर उभा आहे. हो कटावर त्या ठिकाणी इथे हात दिलेले आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सधय धवलहासं विठ्ठलं चिंतया. समपाय कर कटी समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या असे हे ध्यान आहे. म्हणजे हा कृष्णच आहे. हो या ठिकाणी पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता म्हणत असे. भक्त पुंडलिकासाठी त्या ठिकाणी त्या विटेवर उभा आहे. काय पुंडलिक रायाचं आपण वर्णन करणार सांगा. एक पुंडलिक भक्तासाठी भगवान 28 युगापासून उभे आहेत. म्हणजे भक्त भगवंताला किती आवडतं याचं गणित लावा तुम्ही. इथे फक्त झाले पुंडलिकासाठी. आणि पुंडलिकासारखे कितीतरी संत महात्मा पुरुष होऊन गेलेले आहेत. काय भगवंताने त्या भक्तासाठी केलं नसेल. म्हणून तर यो मद भक्त समेत प्रिय भक्तिमान मे समेत प्रिय. हो भक्त मला खूप आवडतात असं भगवान त्या ठिकाणी सांगतायत. आणि त्या पुंडलिक रायासाठी भगवान उभे आहेत. तर हा जो चोर आहे हा चोर त्या ठिकाणी सगळ्यांच्या चित्ताचं हरण करणारा चोर आहे. पण त्या चोराचं तुम्हाला नामस्मरण करावं लागतं. प्रेमानं भजन करावं लागतं. त्यावेळेला तो आपल्या चित्ताचं हरण करणार. मग ही सगळी संसाराची अवदशा संपून जाईल. कारण त्यानं जर स्वीकार केला दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दरिद्राची. आपण संसारात रंगल्यामुळं आपण दुर्बळ झालेलो आहोत.
आपला स्वीकार भगवान करतील एकदा प्रेमानं भजन केलं तर. विठोबा रखोबा तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंग निरंगनाथ तोम्या देखिला असे गवळण जसवंती पैसांगे आले या कृष्णाचे निमागे नेने ओ शृंगी नवनीत माझे बक्षिले एका हाती लोण्याचा कवळू मुखमाखिले आळूमाळू चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा गे सये येणे माझे कवाळू उघडिले येणे येणे शिंके तोडिले दह्या दुधाते भक्षिले उलंडिले ताकाते ऐशे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते घडवणी खांबाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी तशी मोठी गवळण आहे. आपली तशी कीर्तनाची जी मर्यादा आहे ती 10 ते 12 सांगितलेली. पुढे सगळ्यांना जेवण वगैरे करायचे, सगळे भुकेचा हा वेळ झालेला आहे. भगवंतांनी सुद्धाच 12-1 वाजताच हा काल्याचा प्रसाद दिला होता. तसं 10:20 हे कीर्तन सुरू झालं. 10-5 मिनटं 10-15 मिनटामध्ये आपण कीर्तनाला पूर्णविराम देणार आहोत. पुढे सगळे गावून अनेक गावून भक्तमंडळी आलेले असते. भगवंताचं थोडंसं चरित्र आहे. मी तर अगोदरच सांगितलं की आगाध अशा प्रकारचं भगवत चरित्र आहे. ते चरित्र तसं आपण काय वर्णन करणार सांगा. अगदी गर्भवासापासून भगवान चरित्र करतायत. छोटेसे परमात्मा आहे त्यावेळेला अगदी छोट्याशा ह्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत बलाढ्य अशा प्रकारचे दैत्य भगवंतानं सहजतेनं मारलेले आहेत. पुतनासारखी राक्षसीन भगवंतानं समाप्त केली. महामळ भटाला भगवंतानं मारलेलं आहे. काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्यखानी नाशिले. कागासूर बकासूर असे जे दैत्य रिठासूर वगैरे हे सगळे जे आहेत हे अत्यंत आसुरी प्रकृतीचे आहेत. आणि कंस अत्यंत भयभीत झाल्यामुळं त्याला असं वाटत होतं की माझ्या शत्रूला कधी आपण मारणार, कधी त्याला संपवणार. म्हणून तो सारखे त्याचे कारस्थान चालूच होते की हा आता बळकट आहे. कारण त्या अष्टभुजा देवीनं सांगितलंच होतं की तुझला गिवधी उपजला मजाधी. तिने सावधान केल्यामुळे तो जास्त घाबरला होता. आणि त्याच्यामुळं कोणीतरी त्याला मारेल, याला पैजेचा विडा दे, त्याला पैजेचा विडा दे. पण जे गेले ते गेले. एक पुन्हा तेवढा तो महामळ आला होता परत सांगायला. ते का सोडलं त्याला, कारण तो ब्राह्मणाचा वेश घेऊन गेला होता. भगवान ब्राह्मणाला मारत नाही, कारण ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय असल्यामुळे परमात्म्यानं त्याला मारलं नाही. आणि राहू द्या म्हणले एवढं आपलं पत्रव्यवहार. अशा एक अंगानं की हा थोडासा पत्रव्यवहार करून टाकू. म्हणजे एकदा जसं त्या याला मारलं नाही ना शूर्पणखेला, नाकान काटले, फक्त ठेवलं पत्रव्यवहार म्हणून. तिथं जाऊन सांगल रावणाचा सगळा खजिना लुटायचा ना आपल्याला, पूर्ण परिवार खतम करायचा, तर मग त्याला राहू दे एवढं सांगायला. तसं त्या महामळाला शिल्लक ठेवलं आणि त्याने येऊन सांगितलं. तसे याने एक दैत्य पाठावे, भगवंतानं मारून टाकावे. हेही भगवान काम करत होते. इकडे बाळगोपाळालाही भगवान आनंद देत होते. त्याच्यामध्ये ही जी माखनचोरी नावाची लीला आहे, खूप प्रसिद्धची लीला आहे. बाळगोपाळाबरोबर जायचं, घरोघरी जायचं. शुद्ध अशा प्रकारचं जे ताजं लोणी आहे
ताजं दही आहे ते बाळगोपाळांना खाऊ घालायचं, त्यांना बलिष्ठ करायचं. याच्यातून सुद्धा घेण्यासारखी गोष्ट आहे की भगवान म्हणतात की आपलं जे सैन्य आहे ते बलवान झालं पाहिजे, आपली ताकद वाढली पाहिजे. जसं या निवडणुकीत आपली ताकद वाढली, हो, या निवडणुकीमध्ये आपली ताकद काय झाली, वाढली. अजून वाढली पाहिजे, अजून वाढली पाहिजे असं आपण म्हणत राहायचं. अजून वाढली पाहिजे आहे, अगदी एक छत्री कार्यक्रम होईपर्यंत अशा प्रकारचं वाढलं पाहिजे. आणि ते फार महत्त्वाचे. ते जर वाढायचं असेल तर त्याला पोषक वातावरण करावं लागतं. बाळगोपाळाला मजबूत करायचं, निब्बर करायचं, मग ते काय चहा पिऊन होणार आहे का? सांगा बरं तुम्ही. चहा पिल्याने काही ताकद येत असते का? उगाच आपली करमणूक आहे चहा म्हणून आपले फुरके घ्यायचे, काहीच नाही. ते उगीच चुकत चटका आहे तो. आणि त्याच्यात जे बुडूबुडू खातात ते तर काहीच धडाचं नाही, माहीतच आहे ते तोसन पाव आणि ते पाव खाऊ खाऊ लोक आतपाव व्हायला लागले. ते काही बलवान थोडंच आहे. उगाच जिभेला काही आवडतं, चव आवडते म्हणून काही खात राहतात लोक. हे सगळे पावभाजी वगैरे हे जे लेकर खातात हे काही चांगलं नाही. हे पाणीपुरी वगैरे खातात. पाणीपुरी जर तुम्हाला खायची असेल तर त्याच्यात गूळ जाऊन बघा, ते कशा नमुन्याचा गूळ वापरतो, कशा नमुन्याच्या चिंचा वापरतो. सगळं एकदा उकळून घ्यायचं, त्याच्यातले बारीक बारीक सोनकिडे, ते किडे बिडे सगळे उकळून घेतो. आणि एखादा जर कुठं असा दिसला ना सोनकिड्यावर तर तो म्हणतो जिरा आहे. सोनकिडा नाही, जिरा आहे. आणि ते का लहान लहान लेकरं अगदी मिटक्या मारून मारून खातात. मिटक्या मारून ते का लेकरं बेकार दिसतात कशी तरी. लहानपणी कसं माणसाला असं पाहिजे, लेकरू कसं दिसलं पाहिजे, अगदी तजेलदार. पाहिलं की माणसाला ते खुशी झाली पाहिजे. कोणाचंही लेकरू असो, नाही तर मग आता कशी काय झाले ते पाव खाऊ खाऊ. हो. आणि त्याला म्हसा ए मला झाले पाया पड. काय पाया पडतो, राहू दे, त्याला वागता बी आहे ना. नाही महाराज आमच्या लेकरांना हमेशा दुखतच राहतं. म्हणजे काय खातो, काय नाही, हेच असं पाय, त्याला ते आवडत नाही ना, चांगलं आवडत नाही ना. तो म्हणतो बाहेरून आण, तर सगळं बाहेरचंच आवडतं. ते आलूबोंडे वगैरे, आलूबोंडे ते एकदा एका माणसाने आणले होते, आमचे प्रेमी माणसं आलूबोंडे आणले. तर ते भजनी लोकांना म्हणले या म्हणे खा म्हणे, चटणी आणली आलूबोंडे. तो म्हणला मी बाहेरचं खात नाही. ते म्हणले आतलं खा. बाहेरचं नका खाऊ. कोण म्हणलं असेल बरं, तुम्हाला काही वाटतं येईल का? कोण म्हणलं असेल असं? तिथं बसलेले ते बरं, यांनी ते भजनी मंडळीला आणलं. त्याच्यातलं एक लागलं शहाणा गोष्टी करायला, मी बाहेरचं खात नाही. म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला बाहेरचं? आतून खा ना. म्हणले आतलं काढू. विठाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोषक म्हणून लोणी दही वगैरे सात्विक आहार हे भगवंतानं बालगोपालाला मजबूत केलेलं आहे. आपल्याला झुंज द्यायची आहे, राक्षसाचा पारिपत्य करायचं आहे. पुन्हा बलराम दादा होते, ते फार बलवान होते. बलराम दादाकडे खूप शक्ती होती, अफाट शक्ती होती. ते शेषाचे अवतार आहेत ना, शेषाचे अवतार आहे. फक्त ते एवढं की थोडा भोळा स्वभाव होता त्यांचा. कोणी काही फुगून दिलं का लगेच ते बेपा म्हणून. एकदा कुठे लग्नाला गेले होते, त्या प्रद्युम्नाच्या का अनिरुद्धच्या लग्नाला, आणि तिथं ते चौरस खेळायला लागले. तर तिकडचे व्याही लोक ते थोडे रडकी खेळले. नाही म्हणले हे आमचा डाव, आम्ही डाव जिंकलेला. रडकी खेळले तर त्यांनी लगेच नांगर मुसळ उचलला. व्याहीन भाई कशाचे आले, मारून टाकले दोघं तिकडं लग्नाच्या जागेवर. म्हणून बळराम दादाला सगळेच घाबरून अशा प्रकारचं त्यांचं काम होतं. तर असे ते सगळे बालगोपाल सगळे मजबूत होते. भगवंताने सगळ्यांना बरोबर घेऊन चांगल्या चांगल्या प्रकारचा माल खाऊ घातलेला आहे. भगवान अनेक त्या गोकुळामध्ये लीला करतात. अनेक गवळणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं गाराने सांगतात. पण त्या गाराने जसं आजच्या गवळणीत आहे तसेच ते गाराणं होते. त्याच्यात प्रेमाचाच खूप भाग होता, प्रेमाचाच भाग होता. जसं पती पत्नी आहे, कधीमध्ये भांडणं होतात, एकमेकाचे गाराने सांगतात, पण त्याच्यात काय असतो, प्रेमाचाच भाग असतो. एक बायको नवऱ्यावर राबवायला लागली तरी तो काय म्हणला, चंद्र में ताग है, सूर्य में आग है,
चंद्रात डाग आहे, सूर्यात आग आहे, तुझ्या चेहऱ्यावर जो माझा राग आहे त्याच्यात सुद्धा माझ्या प्रेमाचा भाग. विठाला विठाला. तसंच हे सगळं होतं. असं त्याच्यात प्रेमच खूप आहे. जर आपण प्रत्येक गाराने जर बघितले ना तर त्याच्यातून तुम्हाला प्रेमच खूप सापडेल. आणि ते खूप शुद्ध प्रेम, निष्काम भावनेतून केलेलं प्रेम, कुठलाच स्वार्थ नाही असं ते प्रेमाचं सगळं वातावरण, खूप आनंदी वातावरण होतं. अनेक गवळणीच्या घरी जावं, गवळणीनं गाराने सांगावं. यशोदा मैयाने कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कन्हैया मी ते सगळं ऐकून ऐकून कंटाळून गेलेले, आता एकच तुला शिक्षा आहे की तू शाळेत जायचं, बस दुसरी गोष्टच नाही. लेकरू बंड जास्त करायला लागलं की शाळेत जायचं. कधी कधी लहान लेकरं शाळेत जात नाही हो, त्यांना खूपच राग येतो. मी एका लेकराला विचारलं, तुला सकाळची शाळा आवडते का दुपारची? तो मला शाळाच आवडत नाही. हो. अरे तू क्यों नहीं जाता शाला स्कूल में, कौन से स्कूल में जाता है? मैं नहीं जाता, ये घर के लोग भेजते हैं, मैं नहीं जाता, जबरदस्ती से भेजते हैं बोले मुझे. असे लेकराला कधी आवडत नाही. पण सांगितलं तुला जावंच लागेल शाळेमध्ये, तुला ग्रंथ शिकावे लागतील, अभ्यास करावा लागेल. कृष्णत्वं पठ किं पठामि ननु रे शास्त्रं किमुज्ञायते तत्त्वं कस्य विभोस कस्त्रिभुवनाधीशश्च तेनापि किं ज्ञानं भक्तिरथो विरक्तिर्नयः किं मुक्तिदेवास्तु ते दध्यादिमि भजामि मातुरुदितं वाक्यं हरे पात्वा. म्हणजे शाळेत मी जाणार नाही. म्हणले आपल्या गायी रक्षणाचं काम करतो का? म्हणले करतो. मी दही भात खाणार, गायी राखणार. भगवान गायी राखायला लागले. बाळगोपाळाला बरोबर घेतलं. तिथे नाना प्रकारचे खेळ खेळायचे आणि खूप आनंद व्हायचा बाळगोपाळ. तिथे अनेक प्रकारचे राक्षस पाठवले, त्यांनाही भगवंतानं सहज लिहिलेलं मारून टाकलेलं आहे. आणि एके दिवशी तो काल्याचा प्रसंग आहे. बाळगोपाळ खूप खेळून खेळून दमून गेले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आणि मग म्हणले आता झाली आता वेळ, म्हणते आणा शिदोरे. ठीक आहे म्हणले, आता जेवू आपण, आनंदानं जेवू, खूप आनंद घेऊ. सगळ्या बाळगोपाळांना बसवलं. भगवान एक वृक्षाच्या खाली, खूप गडद सावली होती, त्याच्या खाली आले. त्या सावलीमध्ये सर्वांना उंचीप्रमाणे बसवलेलं आहे. सगळे बाळगोपाळ प्रेमानं अगदी त्या ठिकाणी सगळे गहिवरून गेले होते. आनंदाच्या अश्रूप डोळ्यामध्ये होते. कृष्ण परमात्म्याच्या रूपाकडे बघून ते खूप आनंदी झाले. कोण असा आहे महाराज की ज्यांना हे रूप आवडत नाही? हे रूप आवडत नाही. रामायणामध्ये सुद्धा रामप्रभूचं रूप कोणाला आवडत नाही? असं को जीव जंतु जग माही, जे रघुनाथ प्राण प्रिय नाही. असं कोण आहे ज्यांना रघुनाथाचं रूप आवडत नाही? असं कोण आहे ज्यांना कृष्ण रूप आवडत नाही? बाळगोपाळ तल्लीन झाले होते आणि भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. डाव्या हातावर तो प्रसाद घेतलेला आहे. तुप मिश्रित प्रसाद होता. तो चांगलं तूप होतं, ते चांगलाच माल होता. तिथे सगळं सात्विक आहार होता महाराज. अशा प्रकारे केलं आणि भगवान मध्यंतरी उभे आहेत. कमरेला पंचा बांधलेला आहे. तो वेणू इथे खोवलेला आहे. छोटीशी छकाटी होती, ती बगलेत दाबलेली आहे. हातामध्ये तो काळाचा प्रसाद घेतला. बोट्यामध्ये काही लोणचे वगैरे धरले होते आणि बाळगोपाळ खूप आनंदी होते. भगवान तिथे भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, त्या प्रसंगातला जो श्लोक आहे तो आपण म्हणू. त्याच्यानंतर सर्वांनी गर्जना करायची. दही अंडी जे सगळे जे काही बाळगोपाळ छोटे लेकरं आहेत ना, ते पुढे यायचं. त्यांनी फक्त काठीला हात लावायचा, काठीला स्पर्श करायचा. दही अंडी आमचे छोटे नाथ मारत फोडणार आहे, कारण ते अगोदरच आमची बोली झालेली. हो, कारण तिथून निघताना सांगितलं दही अंडी नाथ मारत फोडणार आहे. बाळगोपाळांनी फक्त हात लावायचा त्याला. आणि त्या मागच्या वेळेला आम्ही कीर्तन केलं ना, आमचा हा छोटा रुद्र आहे ना, त्याला माहिती होतं नाथ फोडेल. त्याने पहिल्याच दणक्यात दिली फोडून. फोडले तर मग लहानपण असतं ते, त्याला थोडंसं वाईट वाटलं होतं. आपण म्हणतो लहानपण देगा देवा साखर. तर सगळ्या बाळगोपांनी यायचं, गोष्ट खरी आहे. वाटलं तर थोडा वेळ इथं चक्कर मारायची आणि नंतर दही हंडी फुटणार आहे. त्या प्रसंगातला श्लोक म्हटल्यानंतर प्रत्येकानं गर्जना करायची. द्यासवर
बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृङ्गवेत्रे च कक्षे वामे पाणोमसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बालके कुण्डली आता वाद्य बंद आणि नुसता गजर. कृष्ण भगवान की सद्गुरु भक्तराज महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली लहान मुलं आहे ना, आपण भजन म्हणून थोडा वेळ चक्कर मारून नाचायचं, नंतर दही अंडी दही अंडीचा अभंग होईल आणि मग गोविंद मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है. टाळी वाजवताना कोण फिरा नंदलाल मेरो है नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है ताली वाजवा ताली गोविंद मेरो है गोपाल मेरो है मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे वरी तुम्ही त्या धारा घ्यारे दोहीच्या गोपरा कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश पत्र ते केवडे राव देवी वरदा संभाळाले आपल्या झाले समाधान म्हणजे धरीचे नारायण